Hello friends, today we are going to see our next grammar chapter, that is a tense. Now see that tense is the most important part of every language. Any language, कोणतीही भाषा असो, काळाशिवाय ती भाषा बनू शकत नाही. So we call tense is the life of the language. So here in English we are going to see the tense. There are three types of main tenses. First, present tense, वर्तमान काळ, past tense, भूतकाळ, and future tense, भविष्य काळ. These are three main tenses. Now there are also four subtypes of every tense. For example, simple tense, continuous tense, perfect tense, and perfect continuous tense. So these are the subtypes of tenses. Now we are going to see the tense here. First, present tense means वर्तमान काळ, जो काळ सध्या घडतो. There are four subtypes: simple present tense, present continuous tense, present perfect tense, and present perfect continuous tense. First, see simple present tense, साधा वर्तमान काळ. वर्तमान क्षणी घडणारी गोष्ट व्यक्त करायची असेल तर हा काळ वापरतो. See the example. He writes a letter. Structure is he is the subject here, writes is the verb, and a letter is object here. Subject plus verb plus object. But one more thing here, yes is added to our main verb. ज्या वेळेस तृतीय पुरुषी एक वचने करता असेल त्यावेळेस त्या क्रियापदाच्या शेवटी यस किंवा इयस हा प्रत्यय जोडला जातो. म्हणून या ठिकाणी राईट्स झालेला आहे. हेच एक्झाम्पल आपण आय जर सब्जेक्ट असतं, आय राईट अ लेटर या पद्धतीने झालं असतं. व्हॉट इज द मिनिंग? तो पत्र लिहितो. सेकंड, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. जी गोष्ट सध्या चालू आहे ती दाखवण्यासाठी हा काळ आपण वापरतो. ही इज रायटिंग अ लेटर. The structure of this sentence is subject plus to be means is, am, are, plus verb plus ing plus object. तो पत्र लिहित आहे. Next, present perfect tense. Example, he has written a letter. वर्तमान काळातील क्रिया पूर्ण झालेली असेल त्यावेळेस. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 मीन्स द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, क्रियापदाचे तिसरे भूतकाळी रूप, प्लस ऑब्जेक्ट, त्याने पत्र लिहिले. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, वर्तमान काळ आहे पण तो चालूही आहे आणि काही भाग त्याचा पूर्णही झालेला आहे म्हणून चालू पूर्ण असा. एक्झाम्पल, ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस स्पेशल वर्ड बीन प्लस व्ही प्लस ing plus object. Two tenses are combined here, perfect and continuous. So special word been, b-e-e-n, is used here. तो बराच वेळ पासून पत्र लिहितो. म्हणजे पत्र काही भाग लिहूनही झालेला आहे आणि सध्या तो लिहित सुद्धा आहे. So this is the present tense. Past tense in Marathi, भूतकाळ. Once again there are four subtenses. First, simple past tense, साधा भूतकाळ. जी गोष्ट नुकतीच घडून गेली आहे ती दाखवण्यासाठी हा काळ वापरतो आपण. अगदी प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुद्धा याच पद्धतीने वापरला जातो. एक्झाम्पल, he wrote a letter. Structure
subject plus past tense of verb plus object. त्याने पत्र लिहिले. सेकंड, पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. भूतकाळातील ती क्रिया चालू होती ती दाखवण्यासाठी. एक्झाम्पल, ही वॉज रायटिंग अ लेटर. स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस वॉज और वेअर प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. तो पत्र लिहित होता. थर्ड, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. भूतकाळातील ती क्रिया पूर्ण झालेली. ही हॅड रिटन अ लेटर. द स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 is past participle of the verb plus object. In मराठी त्याने पत्र लिहिले होते. नेक्स्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Again, perfect and continuous comes together. So special word been. See the example. He had been writing a letter. Structure of this sentence is subject plus had plus special verb been plus verb plus ing plus object. In मराठी तो बराच वेळ पासून पत्र लिहित होता. So this is the past tense. Third, future tense, भविष्यकाळ. आणि भविष्यामध्ये घडणारी गोष्ट दाखवण्यासाठी हा काळ वापरतो. वन्स अगेन देर आर ऑल्सो सब टेन्सेस. फर्स्ट, सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. भविष्यकाळातील एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण हा काळ वापरतो. ही विल राईट अ लेटर. स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इन मराठी तो पत्र लिहिल. सेकंड, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्य काळ. भविष्यामध्ये ती क्रिया चालू असेल. फॉर एक्झाम्पल, ही विल बी रायटिंग अ लेटर. द स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस will or shall plus special verb be plus verb plus ing plus object. So in मराठी तो पत्र लिहित असेल. नेक्स्ट, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. ती क्रिया पूर्ण झालेली असेल भविष्यामध्ये. एक्झाम्पल, he will have written a letter. Structure is subject plus will plus have plus V3 means past participle of the verb plus object. In मराठी त्याने पत्र लिहिलेले असेल. Now fourth, future perfect continuous tense. Example, he will have been writing a letter. Structure is subject plus will plus have plus special verb been plus verb plus ing plus object. In Marathi we say that की तो बराच वेळ पत्र लिहिणार असेल. We can also use different types of words to show the tense. We are going to see some examples here. For example, to be, going to, used to, may, might, should, would, can, could.
So see some examples here. First, I am going to study means in Marathi मी अभ्यास करणार आहे. He is going to play cricket means तो क्रिकेट खेळणार आहे. He used to speak in the class. तो नेहमी वर्गात बोलत असे. Used to or would, used for to show our past habitual action. Then let's study now. आता आपण अभ्यास करूया. Future action. Let him go to school. त्याला शाळेत जाऊ दे. I may come to school. मी कदाचित शाळेत येईल. May means perhaps. कदाचित. If I had come to school, you would have got this book. मराठी, मी जर शाळेत आलो असतो तर तुला हे पुस्तक मिळाले असते. नेक्स्ट, you should have gone to Mumbai. तू मुंबईला जाऊ शकला असता. You should study hard. तू खूप अभ्यास करावास. I would woke up at 5 AM daily. मी दररोज 5 वाजता उठायचो. Means habit in the past. India can win. भारत जिंकू शकतो. So can shows here possibility. These types of words we can also use in our sentences to show the tenses, and I hope you understand all these tenses very well, and you can study also more and more about the tense. As you know, I had told you the tense is the most important part of every language. If we have command on our tenses, we can speak that language, we can write that language. So study this topic very well, and I hope you would like this video very much. So like it, share it, and don't forget to subscribe my channel. Okay, thank you.